दोस्तों नमस्कार। दोस्तों कल 20 फरवरी को फ्राइडे के दिन, शुक्रवार के दिन वसई विरार महानगर पालिका की प्रथम महासभा नवनिर्वाचित नगर सेवकों की जनरल बॉडी की पहली मीटिंग आयोजित की गई। ये पहली मीटिंग की काफी हंगामेदार रही। हालांकि मीटिंग को लेकर कोई हंगामा नहीं हुआ, लेकिन भारतीय जनता पार्टी जो कि विपक्षी पार्टी है, उन्होंने उनको विपक्षी गठ को नहीं मिले दालन, उनको अलग कार्यालय नहीं दिए जाने पर आयुक्त के खिलाफ आयुक्त के कार्यालय के बाहर धरना आंदोलन दिया। आपको बता दें कि भारतीय जनता पार्टी के गठ नेता अशोक शेलके ने मांग की थी कि उन्हें स्वतंत्र कक्ष दिया जाए, लेकिन अब तक उन्हें स्वतंत्र कक्ष प्रोवाइड नहीं किया गया महानगर पालिका द्वारा। तो इसको लेकर उन्होंने अपने नगर सेवकों के साथ वहां पर महासभा मीटिंग के पहले, जनरल बॉडी मीटिंग के पहले वहां ठिया आंदोलन किया और उससे वातावरण गर्मा गया। बाद में महासभा की कार्यवाही शुरू हुई और महासभा की कार्यवाही में सभी नवनिर्वाचित सदस्यों ने भाग लिया और इस महासभा की कार्यवाही के दौरान 16 सदस्यीय स्थायी समिति का गठन किया गया। हम सभी जानते हैं कि कोई भी महानगर पालिका की सबसे अहम समिति होती है स्थायी समिति, जिसके पास बड़े बड़े काम होते हैं। बजट लागू करना या किसी भी बड़े निर्णय पर निर्णय लेना, सर्वसामान्य निर्णय को पहले स्थायी समिति के पास कोई भी डिसीजन जाता है, वहां से फिर वो महासभा की तरफ आता है स्थायी समिति से। तो स्थायी समिति के कल स्थायी समिति का चुनाव किया गया। उसमें नगर सेवकों के अनुपात के हिसाब से इस समय वसई विरार महानगर पालिका में नगर सेवकों की स्थिति ऐसी है कि उत्तर नगर सेवक बहुजन विकास आघाड़ी के है और 44 नगर सेवक भारतीय जनता पार्टी शिवसेना के हैं। तो उस अनुपात के हिसाब से 10 नगर सेवक स्थायी समिति में बहुजन विकास आघाड़ी से लिए गए और 6 नगर सेवक जो है वो भारतीय जनता पार्टी के खाते से आए। प्रफुल्ल साहने को सभागृह नेता के तौर पर चुना गया। साथ ही साथ विरोधी पक्ष नेता के तौर पर भारतीय जनता पार्टी के मनोज पाटिल को निर्वाचित किया गया। समिति में 16 मेंबर है, उनका नाम मैं आपको बताना चाहूंगा। तो समिति में, स्थायी समिति में प्रवीण चिन्नैया शेट्टी जो पहले महापौर रह चुके, वो नरेंद्र पाटिल, डोरल डायगो डायस, पंकज पाटिल, रंजना थालेकर, प्रफुल्ल पाटिल, चंद्रशेखर धूरी, सुनील पाटिल, स्वप्निल कौली, आलमगीर डायर, सुनील आचोलकर, ये सभी बहुजन विकास आघाड़ी से। और वहीं भारतीय जनता पार्टी से प्रज्ञा पाटिल, महेश सरवणकर, दर्शना त्रिपाठी, नीलेश चौधरी, जितेंद्र पाटिल, अभय कक्कड़, इनको जगह मिली है स्थायी समिति में। अब स्थायी समिति का गठन हो चुका है। महानगर पालिका का कार्यकाल जो है वो सुचारू आगे चलेगा। जनरल बॉडी की आगे की मीटिंग होगी, उसमें और भी जो समितियां हैं उनका गठन होगा और आगे की प्रक्रिया रहेगी। फिलहाल ये पहली मीटिंग सर्वसाधारण मीटिंग थी जो कल आयोजित की गई और इस मीटिंग में सभी सदस्यों को किस तरह से कौन कौन से सवाल उठाए जा सकते हैं, नहीं जा सकते, क्या नियमावली है, उसकी जानकारी दी गई। तो देखिए इससे जुड़ी ये कवरेज और साथ ही साथ जो आंदोलन भारतीय जनता पार्टी ने किया उसकी कवरेज। और सुनिए भारतीय जनता पार्टी पहले महापौर ने क्या कुछ कहा स्थायी समिति के गठन और महासभा के आयोजन के बाद, और बाद में भारतीय जनता पार्टी ने उस आंदोलन के दौरान क्या कुछ बयान दिया। फिलहाल अभी के लिए इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज स्थायी समिती सदस्यांची नावं आली, गटनेत्यांनी करून लवकरात लवकर स्थायी समितीचा सभापती निवडला जाईल। तसेच विरोधी पक्ष नेता, सभागृह नेता यांची देखील नावं आली, ते देखील स्वीकारले गेलेले आहे। आता प्रश्नोत्तराच्या काळामध्ये काही प्रश्न आलेले पण मुदतीत आले नव्हते, त्यामुळे पुढच्या मीटिंगला त्यातील काही प्रश्न येतील आणि लवकरच एक परत होईल मीटिंग, जेणेकरून त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय येतील। सगळ्या सदस्यांना त्या संबंधी सूचना दिलेल्या आहेत। आज पहिले विरोधी पक्षाने सुद्धा विरोध केलेला आहे, समोर येतो कशासाठी नेमका विरोध होता, काय त्यांनी आयुक्तांच्या दालनात आंदोलन आयुक्तांच्या दालनात काय आंदोलन केलं तर आम्हाला माहिती नाही, परंतु सभागृहामध्ये त्यांनी ग्वाही दिलेली आहे की आम्ही विरोध करणार नाही, तर आम्ही सहकार्य करू।
तुमचं आंदोलन काय आहे, कशामुळे तुम्ही हे आंदोलन केलेलं आहे? आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांना 11 तारखेला पत्र दिलंय की भारतीय जनता पार्टीच्या गटाला कार्यालय हवं. तर मनोज कुमार सूर्यवंशीने 11 तारखेपासून आज महासभा आहे 20 तारखेला. ह्याच्या आधी आम्हाला आढावा बैठक घ्यायला नको का? तर आम्हाला कार्यालय नाही दिलं आणि मनोज कुमार सूर्यवंशीची एवढी हुकुमशाही आहे की त्याने आम्हाला उत्तर नाही दिलंय की आमच्या लोकप्रतिनिधी आहे ना आम्ही, तर आमच्या लोकप्रतिनिधीला 7 दिवसाच्या आत उत्तर देणं बांधील आहे ना. लोकप्रतिनिधींना उत्तर देत नाहीत मनोज कुमार सूर्यवंशी आणि आम्ही हे विचारायला आलो. त्यांच्या दालनात आम्ही आंदोलन केलं तर ते लाठीचार्ज करण्यासाठी पोलीस प्रशासन बोलवतात आणि हे सगळं झाल्यानंतर ते आम्हाला पत्रही देत नाहीत आणि देतात ते पत्र कोणाकडून देतात तर त्यांच्या पीए कडून. 2 ॲडिशनल मनोज कुमार सूर्यवंशी हे जर इथे बसलेले असतात आणि ते आम्हाला यांच्याकडून पीए कडून पत्र देणार. मनोज कुमार सूर्यवंशी हे लोकप्रतिनिधीचा अपमान करतात. आता तुमची मागणी काय? आता आम्हाला जोपर्यंत कार्यालय नाही मिळत तोपर्यंत आता आम्ही महासभेत जातोय. जनतेचे प्रश्न मांडणं महत्वाचं आहे. त्यामुळे महासभेतून पुन्हा येऊन आम्ही मनोज कुमार सूर्यवंशीच्या दालनात आंदोलन करणार आहोत. ओके. विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेली आहे, कशा पद्धतीच्या भावना असतील, तुमचा पुढचा कार्यकाळ लोक आपल्या येणार भारतीय जनता पक्षाचा एवढा मोठा विरोधी आवाज येतो. भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता हा पक्षनिष्ठा आणि सातत्याने जर तुम्ही काम करत राहिलात तर पक्ष कशा पद्धतीने संधी देत याचं एक उदाहरण माझ्या रूपाने आहे. गेली 30 वर्ष अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्ष होता, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, मोदीजींचं, देवेंद्रजींचं आणि आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं नेतृत्व यामुळे 2024ला विधानसभेमध्ये लोकसभेप्रमाणे परिवर्तन घडलं आणि महानगरपालिकेमध्ये आमचे 43 नगरसेवक निवडून आले आणि त्यानंतर या महत्वाच्या पदासाठी मला भारतीय जनता पक्षाने संधी दिली. त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमच्या सर्वांचे कार्यकर्त्यांचं काळजी घेणारं नेतृत्व आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे सन्माननीय खासदार सावरा साहेब, या ठिकाणचे दोन्ही आमदार राजनप्पा नाईक, स्नेहा दुबे, आमचे गटनेते अशोक शेळके, या सगळ्यांनी माझी विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे. आणि वसई विरारच्या हजारो कार्यकर्त्यांचं एक स्वप्न, या वसई विरारच्या महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा आवाज असावा अशा पद्धतीचं स्वप्न होतं. ते आज स्वप्न साकार करण्याची संधी मला दिलेली आहे. येणाऱ्या वसई विरार मध्ये पहिल्यांदाच एक मोठा प्रबल असं विरोधी पक्ष गट तयार झालेला आहे. काय सांगाल आता हे कसे तुम्ही सत्ताधाऱ्यांना रोखणार आहे आणि काय करणार? वसई विरारच्या जनतेचे पहारेकरी म्हणून आम्ही या सभागृहात आलेलो आहोत. जे जे वसई विरारच्या हिताचं असेल त्या सगळ्यासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करू, परंतु जे वसई विरारच्या हिताचं नसेल, जनतेच्या विपरीत असेल, जनतेच्या अपेक्षेच्या विपरीत असेल, त्या सगळ्यांना आम्ही कडाडून विरोध करू. कारण आमचं एकच लक्ष आहे, या वसई विरारच्या जनतेचं हित साधणं. विकसित भारताचं आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये आमचा वसई विरार, विकसित वसई विरार हे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे जे वसई विरारच्या जनतेचं हिताचं असेल त्यासाठी भारतीय जनता पक्ष सहकार्य करेल. आणि ज्या ठिकाणी आम्हाला दिसेल की हे वसई विरारच्या जनतेच्या हिताचं नाही तर काही मुठभर लोकांच्या किंवा प्रशासनाच्या हिताचं असेल त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण विरोध करून तो जो काही विषय आहे तो वसई विरारच्या जनतेच्या हिताचाच होईल, या ठिकाणी आम्ही सजग राहू. धन्यवाद. महापौरांनी सांगितलेलं आहे की विरोधी पक्षनेते हे नाव नसलं पाहिजे, आरसा असलं पाहिजे, महापालिकेचा आरसा असला पाहिजे. मी माझ्या संबोधनात पण सांगितलं की आम्ही पहारेकरी आहोत. लोकांनी सुद्धा आम्हाला पहारेकरी म्हणून दिलेला आहे. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षात जरी असलो तरी तुम्ही घटनेमध्ये जे पद लिहिलेलं आहे, कायद्यामध्ये लिहिलेलं आहे तेच पद त्याचा उल्लेख होणार. परंतु आम्ही सुद्धा याच भूमिकेत आहोत की आम्ही वसई विरारच्या जनतेचे पहारेकरी आहोत. त्यामुळे पहारेकरी म्हणूनच आम्ही आमची भूमिका ठामपणे निभावू
त्या ठिकाणी केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिले नाही, पण सत्ताधाऱ्यांकडून अशी अपेक्षा आहे. कारण गेल्या अनेक काळचा इतिहास बघितला तर सत्ताधाऱ्यांनी प्रचंड मनमानी या वसई विरार महापालिकेत केलेली आहे. ज्या वेळेला सन्माननीय महापौर महोदय ही अपेक्षा ठेवतात की सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी विरोधक न समजता आरसा म्हणून काम करावं, आम्ही आरसा दाखवू, पण त्या आरशामधलं चित्र हे भेसूर असता कामा नये. वसई विरार ज्या वेळेला सत्ताधारी पक्षाच्या सोबत जे विरोधी पक्षाचे नगरसेवक आहेत, जे पहारेकरी आहेत, त्यांच्या सुद्धा प्रभागातली कामं ही व्यवस्थित झाली पाहिजेत, त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. कारण आम्ही शेवटी जनतेचे प्रतिनिधी आहोत. त्यामुळे अशा पद्धतीची समन्वयाची भूमिका जर सत्ताधाऱ्यांनी घेतली तर मला नाही वाटत की काही संघर्षाचं काही कारण उरेल. या ठिकाणी तुमची सत्ता नसली तर राज्यामध्ये तुमची सत्ता आहे, केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे, तर या वसई विरारसाठी काय तुम्ही योजना आणणार आहात? नाही, आपण बघितलं असेल तर आमचे सन्माननीय खासदार आणि दोन्ही आमदार हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांमध्ये सातत्याने पाठपुरावा करत आहेत. वसईचं टर्मिनस असेल, त्याच पद्धतीने 6 लाईन 6 पदरीचा विषय असेल, ह्या सगळ्या रेल्वेचा आपण विरार रेल्वे स्टेशन असेल, वसई रेल्वे स्टेशन असेल, या ठिकाणचं अपग्रेडेशन असेल, हे केंद्र सरकारचे प्रोजेक्ट आहेत. त्याच पद्धतीने वाढवण बंदराच्या अनुषंगिक जे काही प्रोजेक्ट आहेत ते केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदार साहेब प्रयत्न करतात आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण आता बघितलं जवळपास 2,500 कोटीहूनचे जास्तचे प्रोजेक्ट या MMRDAच्या माध्यमातून वसई विरारमध्ये होत आहेत, ज्याच्यामध्ये 556 कोटी रुपये 2 ब्रिजसाठी मंजूर झालेले आहेत. अजून 2 ब्रिजचं टेक्निकल सँक्शन झालेलं आहे. त्यामुळे MMRDAच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जो वसई विरारसाठी निधी आणता येईल त्यासाठी आमचे दोन्ही आमदार सजग आहेत, खासदारही सजग आहेत. त्यामुळे वसई विरारच्या जनतेच्या हितासाठी आम्ही सर्वार्थाने काम करू. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।